अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे आजच्या या नवीन घटकामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा जो नवीन घटक आहे तो परिमिती म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर हा घटक स्कॉलरशिप परीक्षेला व एनएस परीक्षेला दोन्ही परीक्षेला विचारला जातोय विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर परिमिती म्हणजे काय किंवा पेरिमीटर म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, परिमिती किंवा पेरिमीटर आपण कोणत्या कशाची काढू शकतो? तर एखादी क्लोज्ड फिगर आहे, एखादी बंद बंदिस्त आकृती आहे आणि ती बंदिस्त आकृती असेल तर बंदिस्त आकृतीच्या बाहेरील बाजूंची बेरीज जर केली तर ती आपली परिमिती होईल. एखादी क्लोज्ड फिगर आहे, त्याच्या आउटसाइडच्या ज्या साईड्स आहेत त्या आउटसाइडच्या साईडची सम म्हणजे पेरिमीटर होय. डेफिनेशन बऱ्यापैकी कळले असेल सगळ्यांना. कळाले असेल तर मान हलवा, हर्षित बावकर, प्रज्वल साने व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. ओके. हा, पुढे आपण जाऊया. मग आता बघा, समजा कोणताही प्रतली, आता प्लेन बघितलाय तर हा एक प्रतली आहे. आता हा बहुभुज आकृती आहे. ओके. हा बहुभुजा, बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे साईड्स. म्हणजे बघा, दोन म्हणजे तीन साईड असतील, थ्री साईड्स असतील तर ट्रायंगल म्हणतो, फोर साईड्स असतील तर क्वाड्रिलॅटरल म्हणतो, आणि फोर पेक्षा जास्त साईड्स असतील तर काय म्हणतो त्याला? बहुभुजाकृती म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल पार्थ सांग बरं? फोर पेक्षा जास्त साईड्स असतील तर इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणता येईल बहुभुजाकृतीला? पार्थ कांबळे सांग. हा, अंशुमन सांग. कुठे गेला अंशुमन? हा, बोला अंशुमन. अनमिट हो. बोला अंशुमन. पॉलिगॉन म्हणतात सर. येस, पॉलिगॉन. पॉलिगॉन. ओके. पॉलिगॉन असं म्हणतात. तुम्ही सेव्हन्थ स्टँडर्डला तुम्हाला एक टॉपिक आहे बघा, माहितीये का? तर पॉलिगॉनच्या तुम्हाला इंटेरियर अँगलची सम दिलेली आहे बघा, सेव्हन्थ स्टँडर्डच्या बुक्समध्ये. आठवीच्या मुलांना सातवीनं झालं असेल, सातवीच्या मुलांना यावर्षी होईल. फर्स्ट सेमिस्टरमध्ये किंवा सेकंड सेमिस्टरमध्ये काही तर आहे. ठीक आहे. तर पॉलिगॉन असतात किंवा बहुभुजाकृती, याची ते पेरिमीटर तुम्हाला काढता आली पाहिजे. मग त्यासाठी काही सूत्र आहेत. मग आपण एक एक सूत्र आपण सविस्तर लिहून घेऊया. ओके. पहिलं सूत्र आहे आयताची परिमिती. आयताची परिमिती. आयताची परिमिती इंग्लिश मीडियम साठी मी इंग्लिश मध्ये सांगणार आहे, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आयताची परिमिती इंग्लिश मीडियमची मुलं इंग्लिश मध्ये जे सांगेल ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. हा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आयताची परिमिती इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू टू इंटू लेंथ. लेंथ, LENG, लेंथ टू ब्रिथ. लांबी गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. आयताची परिमिती पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. ओके. हे पहिलं सूत्र. हा. दुसरं चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती. कोणी सूत्र सांगायचं नाही, कोणाला सूत्र मी विचारणार नाही. ओके. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. हो. ओके. कोणता आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर? काय आहे? 4 गुणिले बाजूंची लांबी. 4 गुणिले बाजूंची लांबी. 4 गुणिले बाजूची लांबी. बाजूची लांबी. इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल? हा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. 4 इंटू साईड. ओके. त्यानंतर तिसरं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, यातलं महत्वाचं तिसरं सूत्र आहे. आपण सगळे सूत्र आपण लिहून देणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोणाची परिमिती. हा. त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती. हा. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाची परिमिती. हा. खूपच डाऊट असेल तर व्हिडिओमध्ये हात वर करा, व्हिडिओ ऑन ठेवून. हा. हा अंशुमन, हा. बोल बेटा. सर तुम्ही तिथे आयताची परिमिती मध्ये 2 गुणिले लांबी अधिक रुंदी पाहिजे, तुम्ही गुणिले रुंदी केलेलं आहे. हो हो हो, चुकून झालं बेटा. थँक्यू बेटा सांगितल्याबद्दल. वेलकम. तुम्ही टुक 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 का रेल्वे देत आहेत? हे चुकून झालं माझ्याकडून, अधिक पाहिजे तर दुरुस्त करून घ्या रे. सर्वांनी इथं दुरुस्ती करा. इथं माझ्याकडून चुकून गुणिले झालं होतं, तुम्ही सुद्धा जर गुणिले लिहिलं असेल तर तुम्ही दुरुस्ती करा बेटा. हा, लिहिता लिहिता माझ्याकडून चुकून झालं होतं. ओके, चला. त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती. पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ ऑल थ्री साइड. सम ऑफ ऑल थ्री साइड्स. तिन्ही बाजूची बेरीज. तीनही बाजूंची बेरीज. बाजूंची बेरीज. ओके. त्यानंतर चौथं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. चौथं सूत्र आहे
समभुज त्रिकोणाची परिमिती. समभुज त्रिकोणाची परिमिती. त्रिकोण या शब्दाला मी हे चिन्ह वापरले बरं का. इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुजला काय म्हणता येईल इंग्लिशमध्ये? इक्विलॅटरल ट्रायंगल. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोणाची परिमिती काय आहे बाबा? तर 3 गुणिले साईड. 3 गुणिले साईड म्हणजे 3 गुणिले बाजू. मराठीत लिहिले फक्त. ओके, 3 गुणिले बाजू, 3 गुणिले साईड. त्यात पुढचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचा परिघ. आता बघा, जसं क्लोज्ड शेप आहे तर सर्कल हे सुद्धा काय आहे? क्लोज्ड शेप आहे, क्लोज्ड फिगर आहे, बरोबर आहे. मग जसं एखाद्या ट्रायंगलचं, एखाद्या क्वाड्रिलॅटरलचं पेरिमीटर असतं, तसं सर्कलचं काय असतं रे? सर्कलचं सरकमफरन्स असतं. काय असतं? सरकमफरन्स. वर्तुळाचा परिघ असतो. वर्तुळाचा जो परिघ आहे तोच वर्तुळाची परिमिती असते. मुद्दा कृष्ण गायकवाड लक्षात येतोय का मी काय सांगतो? तो वर्तुळाचा जो परिघ आहे तोच काय असतो? वर्तुळाची परिमिती असतो. त्यामुळं परिघ, वर्तुळाचा परिघ. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी इंग्लिश मध्ये सांगतो, लिहून घ्या. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, वर्तुळाच्या परिघला इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी लिहितील. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, वर्तुळाचा परिघ इज इक्वल टू 2 पाय आर. वर्तुळाची परिमिती इज इक्वल टू 2 पाय आर. किंवा त्याला दुसरं ऑप्शन मध्ये सूत्र आहे, ऑर मध्ये सूत्र आहे पायडी. आर म्हणजे रेडियस, डी म्हणजे डायमीटर. ओके, आर म्हणजे त्रिज्या, डी म्हणजे डायमीटर, डी म्हणजे व्यास. मराठीत त्याला व्यासच म्हणायचं. ओके, घेतले घेऊन सगळ्यांनी? पुढच्या पेजवर जाऊया मी. ओके, प्रश्न मी टाईप करायचे तिथं, आपल्या या टॉपिकचे प्रश्न टाईप करून येतील. म्हणजे प्रश्न टाईप करून आले म्हणजे काय होईल? तर आपला प्रश्न लिहिण्यातला वेळ वाचेल. मग इंग्लिशच्या मुलांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगू आणि पटापट पुढे जाऊया. ठीक आहे, प्रश्न टायपिंगला पाठवेल मी, ईमेल येईल मला कदाचित. आज आलं तर ठीक आहे, तर मग उद्यापर्यंत नक्कीच येईल. ओके, हा, काही डाऊट आहेत का? हा, कुणाला विचार बेटा. सूत्रात काय डाऊट असणार आहे आता? हा, तर ते त्याचं सूत्र आहे बघा, 2 गुणिले एल अधिक बी. कशाचं? 2 गुणिले एल अधिक बी आहे बघा. हा, तर तिथं आपण 4 बाजूंची बेरीज केली तरी चालेल ना? अरे तेच येतं ना रे. हे बघ, हो, लांबी दोन्ही 2 येणार रे, लांबी 2 येणार रे, रुंदी 2 येणार रे, म्हणून 2 आहे ना ते. आयतामध्ये केस असते, समोरासमोर बाजूची लांबी सारखी असते, बरोबर का कुणाल? हा, हो सर. लांबी 2 रुंदी 2 म्हणतो 2 मिळून केले ना. ओके, हो. हा, चला. अजून कोणाला डाऊट आहे? हा, विघ्नेश बेटा विचार. हा, बोल विघ्नेश. सर, वर्तुळाचा परिघ त्याचे मराठी ट्रान्सलेट करून सांगा ना. वर्तुळाचा परिघ मराठीतच आहे बेटा. मराठीत इंग्लिशमध्ये कसं? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. इंग्लिशमध्ये सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, मराठीत वर्तुळाचा परिघ. त्याचं सूत्र 2 पाय आर आहे. आर म्हणजे त्रिज्या, डी म्हणजे व्यास. आर म्हणजे काय असतं विघ्नेश? आर म्हणजे त्रिज्या, डी म्हणजे काय असतं? व्यास. मी लिहितो वाटल्यास. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या म्हणजे रेडियस. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या म्हणजे रेडियस, डी म्हणजे काय? व्यास, व्यास म्हणजे डायमीटर. सर, ओके, हा, अजून काय डाऊट याच्यामध्ये? हा, मग एक बेटा विचार. हा, सर, ते सर्कलच्या सर्क्युम्फरन्सचं एखादं एक्झाम्पल सांगाल का? आधी एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला, आधी सूत्र लिहून घेऊया. आपल्याला सगळ्यांचे एक्झाम्पल घ्यायचे, टोटलचे एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. ओके, मी आता पुढचं लिहून देतो. थांबा बेटा, आता प्रश्न विचारून थांबा. पुढचं आपण लिहून घेऊया. ओके, हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ही जी पाय आहे, इथे पाय आले बघा. पायची व्हॅल्यू काय असणार आहे? पायची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये जी दिली आहे ती घ्यायची. पायची व्हॅल्यू जर क्वेश्चन मध्ये 3.14 दिली असेल तर ती घ्यायची. उदाहरणं सोडवताना ते तुम्हाला क्लिअर होणार आहे. उदाहरणं सोडवताना ज्यावेळेस प्रश्न सोडवून त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर होईल. आताच पुढचे प्रश्न काही विचारत बसू नका. जर प्रश्नामध्ये पायची व्हॅल्यू दिलीच नाही, फक्त पायची व्हॅल्यू घ्या म्हणलं तर 22/7 घ्यायची. 22/7 घ्यायची, तर 22/7 घेतलं तर लवकर उत्तर येतं आपल्याला. उत्तर सोडायला सोपं जातं म्हणून 22/7 घ्यायची. 3.2 तशासोबत थोडं अवघड जातं. हे उदाहरण ज्यावेळेस घेऊन ना, त्या उदाहरण तुमचं क्लिअर होऊन जाईल बरं का. ओके, पुढे आपण जाऊ बेटा, पुढल्या सूत्राकडे आपण जाऊया. पुढे आहे बघा अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळ, हा, अर्धवर्तुळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सेमीसर्कल. अर्धवर्तुळाची परिमिती, मोबाईल बंद करा. अर्धवर्तुळाची परिमिती
पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल. अर्धवर्तुळाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, इंग्लिश विद्यार्थी सेमी सर्कल. ओके, अर्धवर्तुळाची परिमिती ते काय असणार आहे, पाय आर प्लस टू आर किंवा पाय आर प्लस टू जी. ओके, आता हे अर्धवर्तुळाचं सूत्र कसं होतं ते सुद्धा मी सांगतो बेटा, की अर्धवर्तुळाचं सूत्र कसं बनतं ते मी तुम्हाला सांगतो, थोडंसं एक्सप्लेन करतो. आता मला मित्रांनो, हा सर्कल आहे. ओके, ह्या सर्कलची सर्कम्फरन्स, ह्याचा जो परिघ आहे तो टोटल किती आहे, सर्कलचं सर्कम्फरन्स त्याला सी ने डिनोट करतात. मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो, ज्यावेळेस डिनोट करायचं असेल, ज्यावेळेस चिन्ह लिहायचं, सिम्बॉल लिहायचं असेल, तर मराठी मीडियम पण सर्कम्फरन्सला परिघाला सीच लिहितात. ठीक आहे, तर काय लिहितात, सी बरोबर 2πr हे सूत्र आहे. पण मी म्हटलं नाही बाबा, पूर्ण सर्कलचं नको का, आम्हाला अर्ध्या सर्कलचं पाहिजे. आम्हाला काय पाहिजे, अर्ध्या सर्कलचं पाहिजे, ह्या अर्धा सर्कल पाहिजे एवढाच. मग हे कसं करायचं, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सेंटर आहे, बरोबर आहे. तर ही आर आहे आणि ही आर आहे. ओके, ही आर आहे आणि ही आर आहे. ही पण त्रिज्या आहे, ही पण त्रिज्या आहे. किती त्रिज्या झाल्या, किती झाल्या, 2. हा, म्हणून मी लिहिलं 2r. आणि ही अर्धा गोल आहे, पी आहे अर्धा गोल. पूर्ण गोल असतं तर 2πr असतं. बघा मी काय म्हणतो, असं जर पूर्ण गोल असतं तर काय असतं, 2πr असतं. पण हे किती आहे रे, अर्धच आहे, निम्मच आहे, म्हणून भागिले 2. हाफ आहे, अर्ध आहे, निम्म आहे, हाफ आहे, म्हणून भागिले 2. 2 1 2, 2 1 2, 2 2 गेट कॅन्सल. इज इट करेक्ट? ओके, देअरफॉर पाय आर प्लस 2r इज आपला आन्सर. परिमिती 2r, 2r, 2 त्रिज्या, 2 त्रिज्या असं हा व्यास आहे ना, म्हणून ह्या 2r च्या जागी आपण डी पण देऊ शकतो. जेव्हा त्रिज्या दिली असेल, सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे, मयंक सांगून घे. ज्यावेळेस त्रिज्या दिली असेल, त्रिज्या दिली असताना तुम्ही हे सूत्र वापरा. तुम्हाला व्यास माहित असेल, तुम्ही हे सूत्र वापरा. ओके, करेक्ट आहे. मयंक सांगून घे, लक्ष नाही शिवण्याकडे, मयंक सांगून घे. ओके, समजतं सगळ्यांना बेटा. पुढे आपण जाऊया, पुढल्या प्रश्नाकडे पण जाऊया. बघा आता, म्हणजे स्क्वेअर असेल, पप्पा ते उठले गेले. हा, एखादा स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल किंवा सर्कल असेल, त्याचं जे रेडियस असेल, त्याची साईड असेल, ज्या एककात दिलं आहे त्याच एककात काय करायचं, पेरिमीटर घ्यायचं. समजा रेडियस सेंटीमीटर मध्ये दिले, ओके, आणि पर्याय कसे आहेत, मीटर मध्ये आहे, मीटर स्क्वेअर मध्ये पर्याय आहेत. तर मग काय करायचं, त्याचं कन्व्हर्जन करायचं, त्याचं रूपांतर करायचं. कसं, दशमान परिमाणाने आपण शिकतो नाही, सेंटीमीटरचं मीटर स्क्वेअर कसं करायचं, त्याच्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं. हा, ते उदाहरणाच्या वेळेस मी अधिक चांगलं सांगेल, जेव्हा उदाहरणं येतील ना, पर्याय सीट. हा, पर्याय सीट म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला रेक्टँगल दिलाय, रेक्टँगलच्या साईड दिल्या सेंटीमीटर मध्ये आणि पेरिमीटरचं उत्तर दिले मीटर मध्ये, तसे उदाहरण आधी तुम्हाला चांगलं समजावून सांगेल. मग साईज ज्या ह्याच्यामध्ये एकक बघायचं, एकक कोणत्या एककात आपलं उत्तर पाहिजे, ते व्यवस्थित बघायचं. ठीक आहे, म्हणजे जवळपास एखाद्या आकृतीची बाजू ज्या एककात दिली आहे त्याच एककात परिमिती घ्यायची. परंतु आपल्या स्कॉलरशिपला काय करतात रे, स्कॉलरशिपला आपल्याला फुसवायचं असते, आपल्याला हे चुकवायचं असते, म्हणून ते एकक बदलून देतात, कन्व्हर्जन करतात. दशमान परिमाणे हा टॉपिक मिक्स करतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यावेळेस मात्र कन्व्हर्जन करून घ्यायचं, रूपांतर करून घ्यायचं त्याच्यामध्ये. समजते मी काय म्हणतोय ते? तनिष्का, सान्वी, तनुजा, हा, ओके. हा, त्याच रूपांतर करून घ्यायचंय. त्यात बघा रे, जी आकृती बंद नाही, फॉर एक्झाम्पल एखादी बघा, पुढचा मुद्दा आपण समजा ही आकृती आहे, ही आकृती आहे, ही आकृती, ह्या आकृतीची परिमिती काढता येईल का रे, सांगावर मान हलवून. जी आकृती बंदिस्त नाही, जी फिगर क्लोज्ड नाहीये, जी फिगर क्लोज्ड नाहीये, जी आकृती बंदिस्त नाहीये, तिची परिमिती काढता येत नाही, तिचे पेरिमीटर काय होत नाही, काढता येत नाही. तिथे लक्षामध्ये, ओके. हा, हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की चौरसाची बाजू, आता बघा फॉर एक्झाम्पल बंद घेऊया. समजा एक चौरस आहे, याची बाजू 2 आहे. ओके, 2 बाजू असताना लिहा चौरसाची परिमिती, किंवा असं हे बाजू, चौरसाची बाजू, साईड आणि परिमिती, परिमिती ही पेरिमीटर.
ओके, मी विचारलं नाही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर, रेज हँड करू नका बेटा. ओके, कारण काय होतं, डाऊट असताना मला कळत नाही, डाऊट सारखं मला कळत नाही. उत्तर ज्यावेळेस मी सांगा म्हणेल त्यावेळेस उत्तर सांगा. अजून काय प्रश्न बेसिकच चालू आहे ना आपला अजून. ठीक आहे, कुणी रेज हँड करू नका, म्हणजे डाऊट्स कुणाचे हे मला कळतील. डाऊट्स असताना काय करायचं, व्हिडिओ ऑन ठेवायचं, रेज हँड करायचा, व्हिडिओत हात वर करायचं, म्हणजे मला खरंच डाऊट आहे म्हणून कळेल. ओके, आणि चालू आहे बघा. समजा चौरसाची बाजू 2 असेल, ओके, तर परिमिती काय असते रे, आपण असं जाऊया थोडस. समजा चौरसाची बाजू एकच आहे, समजा एकच आहे, स्क्वेअर आहे, त्याची साईड 1 आहे, तर त्याचे पेरिमीटर असतं 4, 4 गुणिले बाजू. ओके ओके, तर चौरसाची बाजू 2 आहे, पहिल्यांदा 1 होती, नंतर 2 झाली, पहिल्यांदा 1 होती, नंतर 2 झाली, दुप्पट झाली, डबल झाली, तर परिमिती काय असणार आहे? हा, 4 गुणिले बाजू, बाजू 2 आहे, साईड 2 आहे, 4 इंटू 2, 4 टू 8. बघा, बाजू दुप्पट झाली, बाजू दुप्पट झाली, दुप्पट, डबल झाली, DOBULE, डबल झाली, डबल स्प्रिंग, बरोबर आहे का? डबल स्प्रिंग आठवे ना, आता माझं डोकं हँग झालं, मी डबल लिहितो मराठीत, जाऊ द्या. हा, डबल झाली, इंग्लिश मीडियम तुम्हाला असं लिहितो, डबल झाली, डीयू काय स्प्रिंग आठवे ना, डबल, जाऊ द्या, मोठे तिकडे. हा, तर काय होतं, पेरिमीटर सुद्धा काय होतं, डबल होतं. आय थिंक करेक्ट स्पेलिंग आहे, स्पेलिंग करेक्ट आहे का डबलची? करेक्ट आहे ना? हा हा, बघा, बाजू डबल झाली तर स्क्वेअरचं पेरिमीटर पण काय होतं, डबल होतं. ओके, कळतंय? आता एक्झाम्पल बघा, 2 होतं, 2ची बाजू आपण काय केली, 4 केली, 2ची बाजू आपण काय केली, 4 केली, किंवा काय केलं आपण, बाजूचा वर्ग केला, तर काय होतं बघा, 4 4 8, 4 चौक 16, बाजू 2 होती, ते आपण डबल केली, 4 झाली, परिमिती 8 होती, डबल झाली. म्हणजे बाजू वाढवली, बाजू डबल केली, बाजू दुप्पट केली, तर परिमिती काय होते, दुप्पट होते. परिमिती जर तिप्पट केली, तिप्पट केलं काय होतं बघूया, चेक करूया. समजा आपण 1 आहे, 1चं आपण 3 केलं, 3, हा, 3 चौक 12, परिमितीचं दुप्पट होते, म्हणजे दुप्पट करा, तिप्पट करा, चौपट करा, बाजू तुम्ही स्क्वेअरची, चौरसाची बाजू ज्या पट्टीत वाढवाल, ज्या मल्टिपल मध्ये तुम्ही स्क्वेअरची साईज वाढवाल, त्या मल्टिपल मध्ये काय होईल, पेरिमीटर वाढेल बेटा. कळतंय का? मी एक्झाम्पल सांगितलंय. ओके, इथं डाऊट असेल तर तुम्ही बोलू शकता, विचारू शकता. ओके, डाऊट्स नाही कोणाला? ओके, पुढली काय खूप महत्वाचे, कोणीही उठून जाऊ नका, स्वरा फुटाने उठून जाऊ नका, बघा बेटा. हा बेटा, विचारा होतो काही डाऊट आहे तर. हा, हम्म. अवधूत अनम्यूट हो ना, बोलो करा अवधूत. हा हॅलो सर. हा, बोल बोल. सर, आता तुम्ही बोलला तसं दोनची दुप्पट व्हायला, आता एकची दुप्पट व्हायला 2 होतं, मग 2ची दुप्पट होऊन तसं व्हायला पाहिजे ना? नाही नाही, बाजू आपण ज्या पद्धतीने वाढवू त्या पद्धतीत परिमिती वाढते असं म्हटलं मी. आपण एकची हा. बाजू 1 होती, बाजू 2 केली, म्हणजे बाजूची दुप्पट केली, तर परिमिती सुद्धा काय आली, पहिला परिमिती 1 असताना 4 होती, परिमिती काय 8 झाली, परिमिती सुद्धा दुप्पट होते. प्रश्न असा तुम्हाला देतात, समजा एखाद्या असं देतात, एक चौरस आहे, तर चौरसाची बाजू 12 मीटर आहे. हा, तर तोही सांगतो, एक चौरस आहे, त्या चौरसाची बाजू 12 मीटर आहे, मग जर समज त्या चौरसाची बाजू तिप्पट केली तर परिमिती किती असेल? बघा प्रश्न, एक चौरस आहे, एक स्क्वेअर आहे, त्याची लेंथ 12 मीटर आहे, एक स्क्वेअर आहे, त्याची साईड 12 मीटर आहे, एक बाजू आहे, त्याची त्याची लांबी 12 मीटर आहे. हा, त्याची बाजू जर 3 तिप्पट केली, जर त्याची साईड ट्रिपल केली, तर परिमिती किती होईल त्याची, तर त्याचं पेरिमीटर किती असेल? 12 असताना काय होतं बाबा, 12 चोक 36, 12 चोक 36 परिमिती निघाली होती. आता साईडच तिप्पट केली आहे, परिमितीला काय करायचं, 36 × 3 करायचं, ट्रिपल करायचं. सांग गगन उत्तर काय येतं, गगन शिंदे? तर 12 × 12 × 36 ना? नाही नाही, हा,
कोण सांगते? तनिष्का चव्हाण सांगते का? तनिष्का चव्हाण. सर आपली पेरिमीटर पण तिप्पट तेवढीच होईल ना. वाढेल. 12 बाजू आपली असताना पेरिमीटर किती? 12 चौक 36. हम्म, 5 चौक 48 होती. ठीक आहे. 12 बाजू हा असताना पेरिमीटर 48 होती. 48 होती. त्यावेळेस आपली 12 बाजू होती स्क्वेअरची. बघा, स्क्वेअरची बाजू 12 होती, त्यासाठी परिमिती किती होती? 48 होती. ठीक आहे. बाजू काय झाली? तिप्पट झाली. परिमिती सुद्धा काय होणार? तिप्पट होणार. 3 8 जा 4, 24 कॅरी 2, 3 4 जा 12 12 144. किती होईल? 144 होईल. ठीक आहे. कळालं? अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. पुढचा मुद्दा घ्या. थोडा महत्वाचा आहे. समजा विद्यार्थी मित्रांनो, समजा एखादा स्क्वेअर आहे आणि आतील सर्व बाजूने स्पर्श करणारा असं वर्तुळ केलं आहे. एखादा स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअर मध्ये आतील सर्व बाजूंनी स्पर्श करणारा एखादा वर्तुळ केला आहे. ओके, असं वर्तुळ केलं आहे. ठीक आहे. तर काय असतं? चौरसाची बाजू. ओके, चौरसाची बाजू साईड त्याच्याची स्क्वेअरची आणि रेडियस स्क्वेअरचा वर्तुळाचा म्हणजे त्रिज्या यांचं जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर म्हणजे भागाकार काय असतो? नेहमी काय असतो? 1/2 असतो. 1:2 असतो. 1:2 असतो. कळतंय? चौरसाची बाजू आहे, त्या चौरसाच्या बाजूमधून जर आत चौरसाच्या चारही बाजूला स्पर्श करून आतून वर्तुळ गेलं असेल तर चौरसाची बाजू आणि त्रिज्या यांचं जे गुणोत्तर असतं ते 1:2 असतं. हे लक्षात ठेवा बरं. ही प्रॉपर्टी ही लक्षात ठेवायची. एखादं उदाहरण आलं तर उदाहरण आपण ते पडताळून पाहूया ते खरीच आहे का नाही ते. ओके, एखादं एक्झाम्पल असतं आपण पडताळून पाहूया. ही लिहून ठेवा तुमच्याकडे बॉक्स करून. उदाहरण कुठल्या उदाहरण लागणार आहे हे बरं का. जसं उदाहरण आलं तसं अगदी कच्ची बाजू क्लिअर करूया आपण याची. ओके, उदाहरण आल्यानंतर. ओके, आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं पायच्या 2 किमती सांगितल्या असं. पाय म्हणजे काय रे? पाय म्हणजे तुम्हाला सांगितलं पायच्या किंमत काय? एक तर तुम्हाला 3.14 देतील. ओके, पायची किंमत तुम्हाला एक तर 3.14 देतील. प्रश्नात 3.14 किंमत दिली पाहिजे तर तीच वापरायची. पायची किंमत प्रश्न काहीच दिली नाही तर 22 सारखीची. मग हे सर पाय म्हणजे काय हो सर? पाय म्हणजे बघा मित्रांनो, सरकम्फरन्स आणि व्यास यांचं गुणोत्तर म्हणजे पाय असतं. काय असतो? सरकम्फरन्स व्यास यांचं गुणोत्तर म्हणजे पाय असतो. हा, सरकम्फरन्स म्हणजे काय? तर परिघ, मराठीतील परिघ. डायमीटर म्हणजे काय? व्यास यांचं गुणोत्तर म्हणजे परिघ असतं. जर तुम्हाला परिघ दिलं आहे आणि जर तुम्हाला व्यास काढायचं असेल तर काय कसं काढावं लागेल? व्यास बरोबर परिघच दिले तुम्हाला, डायरेक्ट व्यास काढा म्हटलं तर कसं काढताय तुम्ही? तर डायरेक्ट सीला तुम्ही पायला भागितलं व्यास मिळतो तुम्हाला. म्हणजे हे व्यास इथे गेलं, पाय इथे खाली आलं. कळतं काय? डाऊट असेल तर रेज हँड करून हात वर करा, डाऊट असेल तर. हा मुद्दा विचार बेटा. हा भार्गवी, तू घेतो तुझा पण देऊ. हा ती बाजू डिवायडेड बाय त्रिज्या, मग त्याचं गुणोत्तर 2:1 येईल ना. हो, एक मिनिट थोडं उलट झाले. थांबा. ऐसा क्यों हो रहा है मेरा? ते खालीवरती झाले रे. ये नीचे ऊपर हो गया है. थोडंसं दुरुस्त करायचं पण. सगळ्यांनी हे पुसून काढा आणि दुरुस्त करा. त्रिज्या रेडियस वर घ्यायची. रेडियस वर घ्या. चौरसाची बाजू खाली घ्या. तो उलट झाला माझं. काय होईल? डोळ्याला ताण पडायला जास्त डोळे फाडून बघणं होते. मी तुमच्या ह्याच्याकडे सुद्धा जास्त स्क्रीनकडे जास्त डोळे फाडून बघणं होते आता. आधी स्क्रीन तुमच्या सारख्या बघायचं होतं, स्क्रीन बद्दल बघायचं कमी केलं थोडंसं. हेच सांगायचं होतं का भार्गवी सोमवंशी? अजून कोणाला डाऊट आहे? याच्यामध्येच डाऊट होतो ना? अजून काही वेगळा डाऊट आहे याच्यापेक्षा वेगळा? हा, सार्थक विचार बेटा. हा सर जे चौकोना जो वर्तुळ आहे ना, त्या वर्तुळाचा जो व्यास आहे, व्यास बाजू एवढाच असेल ना? येस. हा जो वर्तुळ आहे ना, हा जो वर्तुळ आहे चौरस आतमधला, ह्याचा जो व्यास असणार आहे ती बाजू एकच असणार आहे. बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. हा विघ्नेश, काही डाऊट आहे?
सर आता तुम्ही ते परीघ वगैरे सांगितलेलं नाही पाया बरोबर हा ते काहीच कळलं नाही. बरं विघ्नेश, हे काय असतं माहितीये का? तर आपलं पाय पाय ही जी पाय ही जी काय आहे मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. हा त्याची व्हॅल्यू काय असते? त्याचं व्हॅल्यू म्हणजे त्याचा रेशो असतो. तो कशाचा रेशो असतो? तो सरकमफरन्सचा आणि व्यास त्याचा रेशो असतो डायमीटरचा. ठीक आहे. सर्कल असतो, सर्कलला सरकमफरन्स असतं, बरोबर का नाही? म्हणजे सर्कलला काय असतं? परिघ असतो, त्याला व्यास पण असतो. परिघाचा आणि व्यासाचं गुणोत्तर म्हणजे पाय असतं. कळलं? हा Yes, sir. आता व्यास म्हणजे काय रे? व्यास म्हणजे डी. व्यास म्हणजे डी. व्यास म्हणजे काय असतं? Yes, sir.